गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आपण आहे ना काल ग्लास वगैरे काढले होते, काही डोर ग्लास आणि की ग्लास, आणि ते कुठे ठेवलेले बघा, डायरेक्ट स्टोर रूम मध्ये. बरं झालं उंदरांनी कार्यक्रम नाही केला नाही काही, कारण उंदरांनी लई इथं नुकसान करून ठेवले. ही जी छत्री काय, छत्रीचं सुद्धा नुकसान करून ठेवलेलं. आणि आपण कुठे माहिती का, आपलं जे गोडाऊन आहे हे त्या साईडला ते कॅमेरे वगैरे लावलेले दिसलं का तुम्हाला. आणि आपण आता इकडे आहे प्रभूच्या रूमच्या इथं. तर आता हे जे आहे हे सगळं गाईज आपल्याला बसंतीमय ठेवायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे आता सिन्नर. बट आपल्याला बसंतीचं पोट पण भरायचं आहे आज. कालपासून पोटच नाही भरायचं. काहीच कच्चा रस्ता सोडला आणि म्हटलं आता मस्त हायवेला लागेल नाही का. गंमत अशी झाली का नेमकं हायवेचं काम चालू वाटतं, तर सर्व्हिस रोडनी जायला लागतंय बघा. हायवे इकडं वरती आहे ना, आता सर्व्हिस रोडनी चाललेले. काही खरं नाही. धन्य. आता इथून पूल क्रॉस करायचा आपल्याला, आणि पूल क्रॉस केल्यानंतर मग हायवेला लागणार. म्हणजे आता आपण असं समजा शिंद्यापर्यंत पोहोचत आलेलं आहे. काही खरं नाही. धन्य झालं. हा भेटला ब्रिज भेटला आहे बघा. इथं ब्रिज आहे. आता इथून आपल्याला क्रॉस करायचं आहे आणि त्यानंतर मग हायवेला लागायचं. गाईज फायनली आपण MIDC मध्ये पोहोचलोय. आता म्हणजे माळेगाव MIDC मध्ये पोहोचलोय. तर हे बघा, बघू शकताय तुम्ही, हे MIDC आहे. हे पण कंपनी आहे, सगळ्या कंपनीचे इकडे जास्त करून नाही का, 99% सगळ्या कंपनी आहे, घरं कमी आहे असं समजा. तर आता गाईज आपल्याला जायचं आहे ओके फन मध्ये. त्यानंतर बरेचसे अजून 3-4 कंपनी आहे, त्या कंपन्यांमध्ये आपल्याला फायर एक्सटिंग्विशरची डिलेव्हरी करायची. तर गाईज आता तुम्ही बघशाल डिलेव्हरी कशी करतो आपण, आणि प्रत्येक जणाला भेटावं लागतं, त्याच्यात बिलं पण द्यायचे. आणि त्यानंतर मग आपल्याला जायचंय. जास्त करून आपल्याला काम आहे मुसळगाव मध्ये. तर पहिले इथलं काम आवरून घेऊ आणि त्यानंतर मग एंट्री करू आपण मुसळगावच्या MIDC मध्ये. तेच आपण आता या कंपनीत आलेलो आहे. आपल्या पाठीमागे जी कंपनी आहे तिथं चेक घेण्यासाठी. हे बघा, आता आपण चाललोय मुसळगाव MIDC मध्ये. म्हणजे विषय असा आहे का, आपण त्या दिवशी सिलेंडरच्या कंपनीत गेलो होतो नाही का, म्हणजे LPG चे सिलेंडर जे आहे जिथं मॅन्युफॅक्चरिंग होत्या ना, तिथे मेंटेनन्सला गेलो होतो. तर त्यांना काही मटेरियल द्यायचं आहे, किरकोळ मटेरियल आहे. ब्लँकेट झाल्या, त्यानंतर की ग्लास झाले, की झाली, त्यानंतर डोर ग्लास झाले, त्यानंतर लग्स वगैरे झाले. तर यांचे काही किरकोळ वस्तू होत्या त्या खराब होत्या, डॅमेज होत्या. तर आता आपण ते द्यायला पण चाललो आहे आणि इन्स्टॉल पण करायला चाललो आहे नाही का. तुम्ही बघू शकते. म्हणजे आता आपण आहे ना ॲक्च्युली हे बघा, आणि त्याच्यात पालख्या वगैरे फुल चालल्या आहे नाही का. आता थंडीचा मोसम आहे, त्याच्यामुळे साईबाबाच्या पण पालख्या चालल्या आहे. तर चला जाऊ आता मुसळगाव MIDC ला पोचूच म्हणजे थोड्या ऑलरेडी, कारण आपण लईतलंय असं समजा 2-1 किलोमीटर बाकी असेल इथून आपल्यापासून. तर फायनली आपण कंपनीमध्ये पोचलोय. फुल टूल बॅग जड घेऊन चाललोय, कारण हा समोरचा हायडन टॉल आहे का, हा आपल्याला खोलायचा. काही खरं नाही. ॲक्च्युली आपलं सगळं काम झालेलं आहे इथलं, म्हणजे ब्लँक कॅप वगैरे जे काय लावायचं होतं ते सगळं झालं. बट जो हायड्रंट टॉल लिकेज होतो आहे ना, त्याचा विषय काय झालेला आहे, त्याचा रॉड जो आहे ते रॉडचे थ्रेडिंग गेलेले आहे. तर आता ते जे थ्रेडिंग आहे ते बनवायला दिलेले. हे बघा, आता कंटिन्यू याच्यातून पाणी निघतंय. म्हणजे लाईनमध्ये जेवढं पाणी असेल ना ते निघून जाईल. त्यानंतर ते रॉडला थ्रेडिंग मारून मग त्यानंतर बसून देणार आहे. तेच झालं तर आपल्याला कॉल करतील, त्यांच्याकडून नाही झालं तर आपण बसून दे, काही विषय नाही. गाईज आपलं नशीब एवढं गांडू आहे ना, म्हटलं आता सिन्नरवरून घरी जाईल, मस्त उताना पडेल नाही का, थोडंफार झोप बीप काढेल नाही का म्हटलं. आणि 1-2 सिलेंडर होते ते बनवून घे. त्याच्यात आला सरांचा फोन. सर मला म्हणे का दिंडोरीला जाऊन ये म्हणे. म्हटलं झालं धन्य. काही खरं नाही. मग घरी पण गेलो नाही, डायरेक्ट सरांकडे गेलो. सरांकडून आपण फायर एक्सटिंग्विशर घेतले, बिल घेतलं, आणि आता चाललोय आपण दिंडोरीला. ऍक्च्युली प्रॉपर दिंडोरी मध्ये जायचंय आपल्याला. दिंडोरीच्या पुढं जायचंय, लखमापूर म्हणून काहीतरी गाव आहे. लखमापूर का, हा लखमापूरच आय थिंक. त्या गावात आपल्याला जायचं आता. तर चला काही जाऊ. आता काय करणार, आता पर्याय नाही. काम करो भाई, काम करो, दुनिया में कुछ नाम करो, अशी गंमत झाली आता. पण आपल्याला नाव नाही करायचंय, आपल्याला पैसे लागते, पैसे कमवायचे. नाव तर असं होईल कामाने. आपलं कामच असं आहे का नाव होऊन जातं तुमच्या भावाचं. नाद आणि दणका एक सोबत आहे. आता काही जायच आहे ना, रस्त्याला ट्रॅफिक पण खूप आहे नाही का. म्हणजे दिंडोरीला चाललो होतो तर ऍक्च्युली रस्त्याचं काम पण चालू आहे वाटतं. मग आता मागं चालू होतं, आता पुढं परत कुठं तरी चालू राहील. म्हणजे अर्ध्या ठिकाणी चालू राहतं, असं विषय राहतो नाही.
त्याच्यामुळे कावाचा ब्रेक दाब क्लच दाब, ब्रेक दाब क्लच दाब, पार जाम झालं. एक तर पहिले पायाचा प्रॉब्लेम, पाय दुखतो आणि त्याचं ब्रेक दाबून क्लच दाबून अजून जामट केले रस्त्याने मला. काहीच पोचलो एकदाचा पोचलो मी कुठं माहिती आहे का, लखमापूरला एकदाच पोचलो. आता कंपनीत एंट्री मारणार आहे आपण. हे बघा ही कंपनी आहे, ही जागा पण कंपनीची आहे ॲक्च्युली, बस वगैरे कंपनी. आता जाऊ एंट्री वगैरे करू आणि तिथं फायर एक्सटिंग्विशर देऊ त्यांची नवीनवाले. गाईज ॲक्च्युली तुम्हाला मधलं काही दाखवताच आलं नाही मला. त्याचं कारण काय होतं माहिती आहे का, ॲक्च्युली तुमच्या भावाचा मोबाईलच जमा करून घेतला होता यांनी. आणि जी चिठ्ठी दिली होती ना आपल्याला, ती चिठ्ठी पण काय ते दिल्यानंतरच आपल्याला मोबाईल देते नाही का. आता कंपनीच्या बाहेरच उभा आहे ॲक्च्युली. हे बघा ही ट्रक आहे, नाही कंपनी इकडे पाठीमागं नाही का गाईज. तर तुम्हाला गेट दिसत असेल, मेन एंट्रीचं गेट होतं ते. तर आता सिलेंडर वगैरे देऊन आलेलं आहे. आता आपण डायरेक्ट निघू आपल्या घरच्या प्रवासाला. एका ठिकाणी जायचं होतं अजून, बट म्हटलं जाऊ दे आता नको, जाम झालो सकाळपासून सिन्नर त्याच्यात हे गाईस. तर फायनली आजचं आपलं जेवढं पण टार्गेट आहे तो पूर्ण झालेलं आहे. तुमचं भाऊ आलेला आहे आता घरी आणि जाम भूक लागलेली आहे. जेवायला काय माहिती का आज, हे बघा फुलवरची भाजी, त्यानंतर भेंडी, भाकर आणि चपाती. आणि त्याच्यात आपल्या का आलेलं आहे स्टँडर्ड भिकारी, बघू शकता तुम्ही. हे स्टँडर्ड भिकारी आमचं निस्ता रील बघत राहतो गाडी. तर चला गाईस, मी पण आता जेवण वगैरे करतो आणि झोपतो, कारण जाम झालेलं आहे. सटाण्याला जायचं होतं उद्या, बट कॅन्सल झालं काही कारणामुळं. तर दुसरे पण कामं आहेत, ते कामं करू होते, बरोबर आहे का नाही गाईस. तर चला गाईस, बाय, गुड नाईट. भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.